मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी चॅनल गुन्हेगारी दुनिया या चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आणि आजची जी विशेष घटना आहे त्या घटनेकडे मी तुम्हाला सविस्तर एकदम थोडक्या प्रकारात सांगणार आहे. तर थोडक्या प्रकारानं सांगणार आहे. आणि ह्याच्यातनं काय होतं माहिती आहे का, जी बीड जिल्ह्यातली ही घटना आहे. बीड जिल्ह्यातली घटना तर तुम्हाला सांगतो, तिचे आईबाप म्हणजे जे असतात तिथं आईबापांना टोटली तुम्हाला सांगतो, ह्या फॅमिलीमध्ये एक आजोबा, दोन नवरा बायको आणि एक आजोबा आणि चुलते असे ह्या घटनेमध्ये सविस्तर जे नाव येतं. आणि आरोपीचं पण नाव सांगतो तुम्हाला पुढे चालून त्या मुद्द्यावर गेल्यावर. तर विषय असा आहे की आजचा जी घटना आहे ती बीड जिल्ह्यातली, आणि तिथं एक गरीब कुटुंब राहत होतं. आणि त्या कुटुंबात होते जे कोमलचे आई वडील आणि कोमल हे तिघं राहत होते. पण काय झालं, काही का म्हणजे कारणास्तव बीड जिल्हा हा दुष्काळी भाग आहे. तर तिथं कामाची थोडी महागाई आहे आणि टंचाई आहे. तर त्या कोमलच्या आई वडिलांना तिथं काम काम काय लय मिळत नव्हतं. आणि काम मिळलं तरी एवढं थोडंफार घर चालण्यासाठी जे आपलं बाकीचे खर्च आहे ते चालत नाही. तर तुम्हाला सांगतो, कोमल तिच्या आजोबापाशी, आता हे तुम्हाला सांगतो सविस्तर काय आहे, घटनाक्रम सगळा सविस्तरपणे सांगतो तुम्हाला. तर जे कोमलचे आई वडील ते पुण्याला जातात कामासाठी, आणि कोमल पण तिच्या त्यांच्या संग जाते. आणि कोमल तिकडे गेल्यानंतर ना काय माहितीये का, कोमलचे आई वडील, कोमलचे वडील आहेत ते ड्रायव्हर म्हणून एका ठिकाणी कामाला लागतात. आणि कोमलची आई ते धुणे भांडे करण्याचं काम करते ते. तर सर्वसाधारण त्यांचं मॅनेजमेंट आता सर्वसाधारण एक बघून चाललं तरी ड्रायव्हरला 15,000 रुपये महिना, आणि लेडीजला 10 ते काय, ते दोन्ही भांडे कुठल्या पद्धतीने करतात किंवा 5-6 हजार किंवा काय असेल तर तो महिना, म्हणजे टोटली एकूण बघितलं तर 20,000च्या आसपास त्यांची इन्कम येत होती. आणि त्यातूनच कोमलचं हे शिक्षण, कोमल तिथे शिक्षण घेत होते पुण्यात. आता कोमलचं आता शिक्षण, तर त्यांना खोली भाडं अजून आपलं जे जेवणाचा खर्च म्हणजे रेशनिंग वगैरे, तर ते सगळं बघून त्यांच्यापाशी काही शिल्लक नव्हतं. ते कोमलच्या शाळेची फी वगैरे, तर ह्याच्यातून जास्त काही शिल्लक नव्हतं. आणि कोमलचे वडील आहेत ते त्यांना हे काय होतं की बाबा हे तर शिक्षणाचा खर्च भरपूर होतोय, कोमल आपल्या गावी म्हणजे तिच्या आजोबांपाशी लावली तर योग्य राहील, कारण तिकडचा शाळेचा खर्च पण जरा कमी येतो. तर शाळेचा खर्च कमी येतो. आणि तर तो कोमलचे आई वडील आहेत हा निर्णय घेतात आणि ह्या निर्णयावर ठाम राहतात. आणि कोमल तिच्या आजोबांकडे म्हणजेच बीड या जिल्ह्यात आणि धारूर या गावात तालुक्यात तर जे कोमल आहे ते तिच्या आजोबांपाशी जाते. आणि तिथनं जिचं कोमलचं शिक्षण आहे कॉलेजचं वर्ष आहे, तर ते तिथून राहून ते शिकायला सुरुवात करते. आणि कोमल राहत असताना तिकडं आजोबांकडं, तर काय होतं माहिती आहे का, कोमलची एक दिवस अचानक तब्येत जरा खराब होती. आणि ते 2-3 दिवस कॉलेजला जात नाही. आणि कॉलेजला जात नसल्यामुळं काय होतं, तर ते डॉक्टरकडे जातात, जरा कोमलची तब्येत जरा व्यवस्थित होते. आणि कोमल ती परत कॉलेजला जायला लागते. आणि ते तसं घडल्यानंतर ना कोमलची तब्येत बरोबर बरी झाल्यावर तर कोमल विद्यालयात म्हणजे तिच्या जी कॉलेजला आहे तर तिकडे जायला निघते, घरातली सर्व कामं आटपून. आणि कामं आटपून निघाल्यानंतर ना तुम्हाला सांगतो, ती तिची मैत्रीण असते. आता ती कॉलेजला धारूर या ठिकाणी पोचते आणि तिची मैत्रीण असते. तर ती तिच्या मैत्रिणी तिथं जाते, तिची मैत्रिणीची गाठभेट होते. आणि त्या मैत्रिणीकडून फोन घेते आणि फोनवर आईला फोन करते. आणि आईला सांगते की माझी तब्येत खूप म्हणजे माझ्या पोटात दुखतंय
आणि तर आई काय म्हणते, तू संध्याकाळी इथनं गेल्यानंतर शाळेतनं गेल्यानंतर आजोबांपाशी जा आणि आजोबांना घेऊन तू दवाखान्यात जा. आणि आई एवढं पण सांगते की काहीतरी खाण्यात आलं असेल येडं वाकडं, तर ते दवाखान्यात जाऊन हे कर. तर कोमलला हे सर्व प्रकार माहीत असतो की ते तिच्या बाबतीत जे घडलंय ते. आता ती आईला पण सांगू शकत नव्हती आणि नाही कोणाला सांगू शकत नव्हते. तर मग ते तिथे गेल्यानंतर घरी गेल्यानंतर काय करते आपलं ते आईचा फोन झाल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते तिथून कॉलेजमधनं घरी जाते रिटर्न. आणि कॉलेजमधनं घरी गेल्यानंतर कोमल आहे ती तिथे आराम करते, म्हणजे झोपी जाते. आणि संध्याकाळी ते चुलते आणि आजोबा आणि चुलता ते दोघंही घरी येतात आणि जरा आजोबाला डाऊट येतो की बाबा पोरीची तब्येत बरोबर नाही, आपल्या नातीची तब्येत बरोबर नाही. तर आजोबा आपल्या म्हणजे मुलाला, थोडक्यात कोमलच्या चुलत्याला डॉक्टरांपाशी घेऊन जायला लावतात. आणि डॉक्टरांपाशी घेऊन गेल्यानंतर जे डॉक्टर चेकअप करतात आणि डॉक्टरांना त्यातनं ते सर्व प्रकार कळतो आणि डॉक्टर तिला विचारतात की बाळा तुझ्या सांगतात नक्की काय झाले. तर मग ती कोमल सांगायला सुरुवात करते की मग ती डॉक्टर पण ती घटना ऐकून जरा हे होतो, हादरून जातो, बाबा असं काय होतंय. तर मग तुम्हाला सांगतो मित्रांनो, पुढं चालून काय होतं. आता कोमलचं जी होते आता आणि आजोबा आणि चुलता असल्यामुळे ते आता मुलगी जे आहे कोमल, आता ती एक एका नात्याने नाते आणि एका नात्याने मुलगीच. तर हेच बापलेक म्हणजे ते जे आजोबा आहेत कोमलचे आणि चुलते, ते दोघं मिळून कोमलवर कुठले म्हणजे काही तिला गरज लागली किंवा काय कुठली आवश्यकता लागली तर तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासून देत नव्हती. आणि तिच्या आपली मुलगी वयात आहे, ह्या गोष्टी सर्व ध्यानात ठेवून ह्या दोघांची जे बापलेकांची होती ती नजर होती. आणि नजरबंदीत म्हणजे थोडक्यात कसं की काय घडू नये भविष्यात येऊन जाऊन ते अशा गोष्टींना. आणि हाच प्रकार त्या कोमलच्या बाबतीत पुढे चालून घडतो. आणि कोमलला ज्या आता तिथं कोमल त्या धारूर गावात आली होती, तिथं शिक्षण चालू होतं आणि त्याच्या मैत्रिणी बनतात. आणि त्या मैत्रिणी नादात म्हणजे कोमलला आई वडिलांची जास्त आठवण यायची नाही. आणि आली तरी ती तिच्या मैत्रिणीच्या फोन करायची आणि ती संभाषण करायची. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो पुढं चालू. आणि कोमल ज्या गावात राहत होते त्या गावात कोमल सगळ्या संग प्रेमाने आणि आदराने, जे मोठे व्यक्ती त्यांना आदर, जे लहान लेकरू त्यांना म्हणजे आता चालायचं ही मुलीची जात आहे. तर सर्वांसंग ती प्रेम आणि आदराने आणि शांततेने बोलायची आणि सगळ्यांना तिचा स्वभाव आवडायचा. आणि तिच्या घराजवळ अजून एक शेजारी राहिला होता. म्हणजे आता तुम्हाला सांगतो पवन भारत यादव हे असं नाव आहे त्या तरुणाचं. आणि हा पवन तो गावाकडेच राहत होता, म्हणजे महत्त्वाचं तिथंच राहत होता. आणि त्याचं नुकतंच कॉलेजचं शिक्षण वर्ष सगळं पूर्ण संपलं होतं आणि तो नोकरीच्या शोधात होता. आणि नोकरीच्या शोधात असताना तो काय म्हणतो, तर आपली तिथं शेती तर आपण वडिलांना शेतीत हातभार लावू आणि जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत वडिलांना शेतीत हातभार लावू आणि हे करू, त्यांना मदत करू. तर मदत करू तर ठीक आहे. आणि काय व्हायचं माहिती आहे का, म्हणजे केव्हा तरी माणसाला कंटाळा येतो शेतीत काम करायचं म्हटलं की. जरा केव्हा तरी एका दिवशी तो पवन नावाचा जो व्यक्ती आहे, जो मुलगा आहे, तो कंटाळा आला की तो घरीच राहायचा. आणि काय व्हायचं की त्याला एक दिवस कोमल दिसली, ती तिथं राहिली होती.
त्यामुळे त्याला कोमलवर नजर गेल्यानंतर ना, आणि नेमकी कोमल पण ही वयातच आली होती आणि ती दिसायला देखील चांगली होती. आणि अशातून काय होतं माहिती आहे का, कोमलवर म्हणजे ते पवन आहे त्याच्या मनात एक कुशंक्या म्हणजे की काय होतं की त्याच्या डोक्यात एकच विचार होतो की ह्या कोमलला आपल्या मोहजाळ्यात आणि तिच्या संग शरीर संबंध कवा करेल, तर हे त्याच्या डोक्यात होतं. आणि ज्यावेळेस कोमलला सुट्टी असायची रविवारची, त्यावेळेस तो पवन नावाचा जो मुलगा आहे तोही घरी राहायचा आणि कोमलच्या घरी कोणीच नसायचं. त्यावेळेस तो त्या संधीचा फायदा घ्यायचा असं ठरवतो, पण कोमल काय त्यावेळेस त्याच्या हाती लागत नाही. आणि काय होतं माहिती आहे का, कोमलला एक दिवस काहीतरी असं त्याच्या घरी काम निघतं आणि ती कोमल त्याच्या घरी जाते आणि आपलं जे ज्यावेळेस जी कोमल आहे त्यावेळेस तिच्या संग तो पवन नावाचा व्यक्ती आहे, तो गोड बोलायचा, काहीतरी तिच्या संग जवळ येण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्याच्यातून कोमल काय त्याच्या हातात लागत नव्हती. पण त्याला एकच डोक्यात विचार की मला कोमलला भोगलंच पाहिजे. आणि असं करता 15 जानेवारी 2025 रोजी कोमल काही कामानिमित्त त्या पवनच्या घरी जाते आणि महत्त्वाचं म्हणजे कोमलच्या घरी कोणी नव्हतं आणि पवनच्या पण घरी कोणीच नव्हतं. आता तर पवनला ह्या गोष्टी म्हणजे ही गोष्ट कळली की पवनने काय केलं, ती घरात गेली तर ठीक आहे, घरात गेल्यानंतर तिचं तोंड दाबलं आणि जे दरवाजाची कडी ती आतून लावून घेतली आणि तिच्यावर जवळजवळ 5-5:30 वाजेपर्यंत तिच्या संग शरीर संबंध केला आणि तिला 5:30च्या दरम्यान सोडून दिलं आणि तिला सांगितलं की तू जर हे कुठे विषय काढशील किंवा कुणाला सांगशील तर मी तुझ्या आजोबांना मारून टाकेन, खल्लास करून टाकेन. आणि तिच्या डोक्यात एवढाच विषय की हे माझ्यासोबत असं घाणेरडं कृत्य असं कसं काय घडलं किंवा काय म्हणजे त्याच्याविषयी आता कोमलला होती ती हे झाली नफरत, म्हणजे तो माणूस आपल्या डोळ्यासमोर किंवा नजरेसमोर येऊच नाही. आणि त्यातनं पण काय झाली, आता कोमलच्या मनात एक भीती राहिली की हा माणूस आपलं परत काहीतरी करत. आणि असं करत आणि कोमलला आता तिच्या घरी आल्यानंतर कोमलला सगळं कळायचं, पण कोमल एकच विचार करायची, तिला खूप म्हणजे दुखत होतं, वेदना होत होत्या. आणि कोमलला एवढंच आता कळायला लागले की आपण हा जर विषय कोणापाशी बोललो तर लोक आपल्यालाच नाव ठेवतील की ही मुलगीच नालायक आहे. तर कोमलने ह्या दृष्टिकोनातनं अशा विचारातनं कोणालाही काही बोलले नाही आणि कोमल त्याच्यानंतरनं 2 दिवस काय कॉलेजला गेलेली नाही आणि जी गेलेली नाही आणि तिची तब्येत जरा सुरळीत व्यवस्थित आली, जरा बऱ्यापैकी बरी झाली म्हणजे त्या ह्याच्यातनं. आणि मग ती कॉलेजला गेली आणि कॉलेजला जाऊन सुद्धा तिच्या डोक्यात एकच विषय की ह्या पवनविषयी डोक्यात एकच विषय होता की हा माझ्यासोबत असं घडले आणि त्या नालायक असं म्हणजे विचार करण्यासारख्या गोष्टीत की त्या व्यक्तीसोबत आपण कवाच बोलायचं नाही. आता ही आपलीच बदनामी होणार, आपण कुठं काय कोणाला काय म्हणलं तरी आपलीच बदनामी होणार. आणि त्यातूनच काय केलं, कोमल जरा तब्येत बरी झाली, कॉलेजला गेली आणि आपल्या मैत्रिणीच्या फोनवरनं आईला फोन लावला आणि आईला सांगितलं की आई मला इथं राहायचं नाही. तर आई म्हणते एवढं वर्ष आहे शैक्षणिक वर्ष तेवढं पूर्ण कर, पुढच्या वर्षी आपण पुण्याला हे करू. तर तिचं आईला पण सांगण्याचं धाडस नाही झालेलं की बाबा असा माझ्यासोबत प्रकार घडला आहे, म्हणजे सांगती प्रकार घडलेला आहे. तर ह्या गोष्टीतनं 1 महिन्याचा कालावधी लोटून गेला, म्हणजे गेला 1 महिना पूर्णपणे संपला. आणि पवनला वाटलं की हिने कुणाला काय सांगितलं नाही
कारण हिच्याच मनात काहीतरी असणार आपल्याविषयी आणि त्याच्या भावना परत एकदा जागरूक झाल्या आणि त्याने एक दिवस म्हणजे परत एकदा त्याने त्याच्यासंग संबंध करण्याचा प्रयत्न म्हणजे असं त्याच्या डोक्यात आलं आणि पवनच्या अपेक्षा वाढल्या. पवनच्या अपेक्षा वाढल्यामुळं काय झालं माहिती आहे का, तर पवनला वाटलं की हिने कुणाला काय सांगितलं नाही म्हणजे हिच्या मनात आहे आणि हिने कुठल्या भीतीने सांगितलं नाही की आपली बदनामी होईल म्हणून. तर ह्या पवनचाही गैरसमज झाला आणि हिचाही गैरसमज झाला की आपले वारंवार असं हे होणार नाही. तर परत पवन एकदा अशीच संधी बघत पवनला म्हणजे काय होतं आनंद होतो की बाबा हिने कुणालाच काय बोलला नाही आणि जे तिच्या मनातच आहे म्हणजे आपल्याविषयी जे आहे ते. तर मग आणि एक दिवस असं ठरवलं त्या पवनने की तिचा सुट्टीचा दिवस असून तो गाठून पवनने 9 फेब्रुवारी 2025ला रविवारचा दिवस निवडला आणि तिला ती पवन संग बोलत नव्हती, काय नव्हती, त्या शेजारनं गेली तरी त्या संग बघत नव्हती आणि त्याच्या कोमलच्या मनात एकच भीती की हा अजून काय करतोय असं कोमलच्या मनात. आणि ह्या पवनच्या डोक्यात आता परत एकदा हिच्या संग शरीर संबंध करण्याचं ठरवलं आणि जे बोलेरो गाडी आहे त्यात हे शरीर संबंध करतो आणि जे शरीर संबंध झाल्यानंतर दुपारची वेळ 2 वाजण्याच्या सुमारात पवन म्हणजे कोमल बरं हे बोलेरो गाडीतून शरीर संबंध करतो आणि त्याच्यानंतर तो निघून जातो आणि त्याच सोमवारी त्याचा दुसरा दिवस सोमवारी म्हणजेच जे सोमवार आला असेल ती रविवारची सुट्टी संपताच दुसऱ्या दिवशी सोमवार त्या दिवस आला आणि ती कॉलेजमधनं माघारी येते आणि जे कॉलेजमधनं माघारी आल्यानंतर ती घरी झोपते आणि तिचा आजोबा आणि चुलता तो तिला दवाखान्यात नेतात आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांना जी चेकअपच्या दरम्यान त्यांना जे आढळून आलं किंवा जे निदर्शनाखाली आलं त्यांनी गोड बोलून त्यांनी तर कोमलला हा विचारूनच घेतलं आहे आणि कोमलने ते सांगायला सुरुवात केली आणि कोमलने ज्यावेळेस हे सांगितलं त्यावेळेस हा पूर्ण प्रकार जो घडलेला आहे तो आपल्यासोबत डॉक्टरांना सांगितला आणि तेथून डॉक्टरांशी पण महत्त्वाचं म्हणजे की डॉक्टर पण असं हादरले की पण बाबा चला आता त्या डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला तुम्ही पोलीस स्टेशनला ह्यांना घेऊन जावा नाही कंप्लेंट नोंदवा. तर मग ते तिचे चुलते जे दवाखान्यात गेलते कोमलचे चुलते तिच्यावर ते चुलते आणि कोमल परत घरी येतात आणि आपल्या कोमलच्या आजोबांना घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये जातात. धारूर या पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पवन भारत यादव याच्याबद्दल तिथं सविस्तर कंप्लेंट नोंदवतात आणि 28 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळची वेळ असते आणि सायंकाळची वेळ तर त्या पवनला पोलिस ताब्यात घेतात आणि सविस्तर सर्व पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतात. तर मित्रांनो ज्या घटनेत ज्या मुलीचं नाव वापरण्यात आलेलं आहे कोमल कोमलचं नाव हे कोमलचं नाव काल्पनिक असून ह्याशी कुठल्याही व्यक्तीचा काही संबंध नाही आणि तुम्हाला एकच ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे तुम्हाला की तुमच्या अवतीभोवती असं काय प्रकार घडतोय का आणि घडत असला तरी तुम्ही सतर्क व्हा, सावध व्हा आणि ही गोष्ट तुम्हाला ही जी स्टोरी सांगितली, जी घटना सांगितली की ह्याच्यातून कुणाचंही मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही आहे. तर इथेच थांबतो आणि भेटूया परत एकदा आपल्या अशा स्टोरीसह परतच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद, थँक्यू.